नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आज आपण मस्त चना चाट बनवूया। अगदी सिंपल रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूया। बघा, कढईमध्ये एक पडी तेल घातलेलं आहे, अर्धा चम्मच जिरे घातलेले आहे आणि 1 चम्मच धनिया पावडर घातलेली आहे, अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट घातलेला आहे। आता हे मसाले मस्त छान परतून घेऊया तेलामध्ये। मसाले व्यवस्थित परतल्यानंतर जे काळे चणे आहेत मीठ घालून मी 10 ते 15 मिनिटं मस्त उकडून घेतलेले आहेत ते घालूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। बघा, मसाल्यामधले जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलं पाहिजे, अशा पद्धतीने मस्त आपण चणे फ्राय करून घेऊया। बघा, आता चणे मस्त 2 ते 3 मिनिटं आपण फ्राय करूया। त्यानंतर थोडंसं मी काळं मीठ घालणार आहे, चवीनुसार थोडंफार। बघा, चण्यामधलं पूर्णपणे पाणी याचं सुकल्यानंतर आपण ते मस्त आपले चणे तयार होतात। बघा, मस्त चण्यामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। बघा, चण्याला मस्त तेल सुटत आहे। आपले आता चणे मस्त तयार झालेले आहेत। आता आपण त्याची मस्त चाट तयार करूया। बघा, मस्त चमचमीत आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे सिंपलची। संपूर्ण थंड झाल्यानंतर बघा, आता चण्याची उसळ मस्त थंड झालेली आहे। त्यामध्ये आता भाज्या मिक्स करूया। 1 टमाटर घातलेला आहे, 1 मोठ्या आकाराचा त्यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक कट करून। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, त्या घातलेल्या आहेत। पत्तागोबी घेतलेली आहे कट करून आणि त्यामध्ये मस्त कैरी घेतलेली आहे कट करून, ती घालूया मस्त। आणि कोथिंबीर घेतलेला आहे बारीक कट करून, तो घालूया। यामध्ये भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता, काकडी वगैरे आणि बीट्स वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता। बघा, त्या भाज्या आता संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जो चण्याचा मसाला आहे तो सुद्धा भाज्याला व्यवस्थित लागला पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्व भाज्या या चण्याच्या उसळमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामुळे ती भाजीची जी चव आहे ती सुद्धा त्या आपण ज्या भाज्या टाकलेल्या त्याला लागेल। मस्त चविष्ट आपली चना चाट तयार होणार आहे। बघा, किती छान मस्त कलरफुल असे चना चाट आपलं तयार झालेलं आहे। संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, मस्त चटपटीत अशी उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी चना चाट तयार आहे आपली। आता आपण त्यामध्ये 1 लिंबू अर्धा लिंबू घेतलेला आहे, याचं पिळून घालूया छान मस्त। त्यामुळे मस्त आपल्या चना चाटला मस्त चटपटीत अशी चव येणार आहे। बघा, त्यानंतर थोडंसं आता भाज्या घातलेल्या आहेत, त्यामुळे भाज्यांना थोडीशी चविष्ट बनवण्यासाठी आपण काळं मीठ घालूया थोडंसं आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। संपूर्ण भाजीला आपल्या व्यवस्थित लागलं पाहिजे असं। बघा, आपलं मस्त चमचमीत अशी चना चाट आपली तयार झालेली आहे। पाहताच क्षणी खाण्याची इच्छा होणारी। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी झाली आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर आता आपण डिशमध्ये घेऊया आपले। बघा, आपला चना चाट मस्त सिंपलची रेसिपी आहे आणि खाण्यासाठी तेवढीच मस्त रुचकर अशी ही रेसिपी आहे। एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे कळवा। थँक्यू।